नमस्कार मित्रांनो, माझ्या श्रीसेवा @myMarathi ह्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपल्याला वेळोवेळी मी काही व्लॉग केलेले आहेत, वेळ मिळेल तसा। आपल्या मध्यमवर्गीय मराठी मंडळी असोत, इतर हितचिंतक मित्रमंडळी आहेत, समाज बांधव आहेत, ते माझ्यापेक्षाही श्रेष्ठ अनुभवी आहेत, त्या क्षेत्रामधले मातब्बर आहेत। पण मला वाटतं प्रामाणिकपणे की माझ्या वाट्याला जे काय बरे वाईट अनुभव आले आहेत, माझ्या क्षेत्रातले असेल, इलेक्ट्रॉनिक्समधलं असेल, एज्युकेशन लेवलचे असतील, फायनान्शियल लेवलचे असतील, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जे काही लोकांना मी काही दलाली न घेता फ्लॅट्स मिळवून दिलेले आहेत आणि देत आहे, त्या लाईनमधले असेल, काही बरे वाईट अनुभव असतात। त्याच्यापासनं ज्या खाचखळगे आम्ही घेतले, खाल्ले, काय ठेचा लागल्या आम्हाला, त्या इतर आपल्या समाज बांधवाला लागू नये ह्या प्रामाणिक हेतूने मी काही सूचना करत असतो। काही लोकांना मी त्या पद्धतीने ब्लॉगमध्ये पण माहिती देत असतो। त्याचबरोबर मुलांसाठी एज्युकेशनल काही मार्गदर्शन पण मी मागे केलं होतं। मुलांना आजही पुन्हा रिपीट करतो की ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये जी रावणाची लंका म्हटली जाते, इथे जर सत्संगाचे आधार नसेल, सत्संगाची बैठक नसेल, ते आपल्या वाडवडिलांनी वेडीवाकडी का होईना भक्ती देवभक्ती केली, त्या पद्धतीने आपल्यालाही त्याची नितांत गरज आहे। ह्या सगळ्या धकाधकीच्या आणि प्रचंड ताणतणावाच्या दुनियेत कामधंद्याचं जे काय स्ट्रेस तणाव असतो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक रिलॅक्सेशन, ब्लड सर्क्युलेशन स्टेडी राहण्यासाठी, त्याचबरोबर त्या अनुषंगाने मी लहान मुलांचं सत्संग असतो किंवा त्याच्यामध्ये आध्यात्मिक बालसंस्कार वर्ग असतात, जसं मागे उल्लेख केला होता। मुंबईभर आणि राज्यभर आणि देशभर विनामूल्य हे कार्य होत असतं। आध्यात्मिक सेवा समिती रेवदंडा, तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानतर्फे जे विनामूल्य असतं, त्याच्याबद्दल पण मी आपल्याला म्हटलं होतं की मुंबईभर जिथे बालसंस्कार वर्ग सकाळी 8 ते 9:15 या वेळेत रविवारचे असतात, त्याच्यातनं बरंच काही फायदाच होतो, नुकसान अजिबात नाही। उलट पालक निश्चिंत होतात पाल्याच्या प्रगतीबद्दल, त्याच्या स्थैर्याबद्दल, त्याच्या आर्थिक, त्याच्या शैक्षणिक, त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढच होते। अशा प्रकारचं सद्विवेक, सदाचार, सद्वर्तणूक अशी कर्माचरणाची शिकवण जी संत परंपरांनी आपल्याला दिली, गणेश स्तवन, मारुती स्तोत्र, संध्यावंदन वगैरे वगैरे, श्रीमनाचे श्लोक, या माध्यमातून काय होतं की आपल्या मुलांना एकतर आपला सेमी इंग्लिश असो नाहीतर इंग्लिश फुल्ली असो, त्यांना जे 5वीपासून मराठी सब्जेक्ट येतो तेव्हा त्यांची तारांबळ उडत नाही। त्यांना भाषा, स्पष्ट उच्चार, त्याचा अर्थ, त्याचं वाक्प्रचार, त्याचे निबंध लिहिणं असो, सगळ्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातात। आणि ह्या पार्श्वभूमीवर मी आपल्याला व्हिडिओ बनवला होता की मुलांना अशा वर्गांची गरज आहे, ज्याने पालकांची चिंता मिटून जाते सगळ्या बाबतीमधली। मुलं वाढत असतात, मुली वयाने वाढत असतात मुंबईसारख्या ठिकाणी, मग त्या सीझनला म्हणजे मग 25 डिसेंबर असो, 31 डिसेंबर असो, गरबा असो, गणेशोत्सव असो, बड्डे पार्टी, काहीतरी फंक्शनच्या निमित्ताने मित्रांनी बोलवलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलं आणि मुली बाहेर जे पडतात, मग 12 वाजेपर्यंत, 12:30पर्यंत आधी पुढे, आणि त्या अनुषंगाने आपली मुलं तशा पद्धतीची इच्छा धरत नसतील तर पण जबरदस्तीने त्यामध्ये खेचले जातात आणि नको ते प्रकार होतात, झालेले आहेत मुंबईभर आणि बाकीच्या ठिकाणी। त्यापासून जर आपल्या मुलांना वाचवायचं असेल, अशा आध्यात्मिक संस्कार वर्गांची गरज असते। ते फ्रीमध्ये विनामूल्य मुंबईभर असतात, असं मी आपल्याला अजूनही कोणी
विचारणा केली. माझा नंबर आहे 9833699598. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणचं ॲड्रेस वगैरे आपल्याला देण्यात येईल. आपण आपल्या पाल्यांना घेऊन तिथे गेलात आपल्यालाही बरं वाटेल की यार एवढा विनामूल्य आणि एवढा श्रेष्ठ मुलांना सुरक्षित करण्याचं जो अध्ययन आहे हे प्रत्येकाच्या मुलांना गरज आहे. आता हे रिपीट करण्याचं कारण असं आहे की आपण सुसंस्कारित असतो. आपले पालक आपण त्या अनुषंगाने आपण त्या आज्ञेचं पालन करून पालकांच्या आज्ञाधारकपणे आपण सगळं काही कर्तव्य दक्षता समाजाप्रती आणि आपल्या कुटुंबाप्रती पाळत असतो. पण त्या सुसंस्कृत घरातली मुलं सुसंस्कृत किंवा व्यवहारदक्ष प्रामाणिक राहतील याची काही हमी देता येत नाही आजच्या दिवसांमध्ये. असं एक उदाहरण घडलं आणि त्या व्यक्तीने मला जे फोन केला, माझे मित्र स्नेही आहेत, सुसंस्कृत आहेत, जबाबदार आहेत, प्रामाणिक आहेत, पण त्यांनी फोन केला ते एवढे हताश निराश आणि विवश तेने बोलत होते की दादा एक बोलायचं तुमच्याशी, कसं काय सांगू तेच कळत नाही, पण मुद्द्याचंच सांगतो तुम्हाला की म्हणे मला 36 लाखांची गरज आहे. कुठे तुमच्या ओळखीने लोन वगैरे होऊ शकेल का? काही कोणी असे थोडे कोणी देऊ शकतील का कॉन्टॅक्टमधले? मी त्यांचे फेडेन चुकवेन. काय झालं नेमकं एवढ्या 36 लाखाचं? तुमचं घर तर बिल्डिंगमध्ये स्वतःच आहे. हो म्हणे दादा, पण असं आहे की ते घर पण आता काढावं लागणार अशी स्थिती आली आहे. कशामुळे? म्हणे मोठा मुलगा जो BCom झाला पण त्याचा ॲटिट्यूड एवढा वाढला की मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी स्वतःचं काहीतरी करेन. काय तर म्हणे गाडी घेऊन द्या, मी ओला वगैरेवाले तर 50-50 हजार रुपये महिन्याला कमवतात, मी ते कमवून तुम्हाला ते गाडीचे पैसे पण वसूल करून देईन आणि चांगला पैकी बिझनेस ते करेन. एकाची 2 गाड्या घेतल्या त्याच्या हट्टापायी आणि 2 गाड्या माझा काही बॅलन्स होता, माझं PF होता, त्यातला अर्धा काढला. ह्या पद्धतीने त्यांनी ते मुलाच्या सांगण्याप्रमाणे ते केलं. कुणीकडनं बाबा लाईन काहीतरी पकडतोय पण त्याला नोकरी करायची नाही आहे, कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही आहे. प्रत्यक्षामध्ये हा माप्या कुठलंही क्षेत्र असो तिथे तुम्ही स्वतः कष्ट केल्याशिवाय सगळं नाही होत. बाहेर परप्रांत येऊन आपल्या इथे येऊन ते जम बसवून अगदी दुकान आणि मागे मकान अशी तरा असते त्यांची 10x10 रूममध्ये, पण तेच स्वतः पुढे फ्लॅट घेतात आणि आपण बघत राहतो फक्त भूमिपुत्र असो. तर अशा मुलाने काय करावं? ते गाडीवर कधी चालतोय, कधी नाही जात, कधी भाडं मिळतंय, कधी नाही मिळत. बाबांना हिशोब मागण्याची पण भीती असते. मी करतोय ना, माझा बिझनेस सेटअप करतोय मी वगैरे वगैरे, आणि मी साईड बिझनेस करतोय. आणि असं करता करता बाप्याने काय करावं? त्यांच्या मुलाने मोठ्या शेअर मार्केटमध्ये 36 लाख बुडवले. काही मित्रांचे घेतलेले, काही नातेवाईकांचे घेतलेले, सगळे हे पैसे डबल करायला दे, आणखीन काय शेअर मार्केटमध्ये घालायला दे, असं करून घेतलेले आता ते दारावर येत आहेत. प्रचंड मनस्ताप. आयुष्यात कधी असं एवढा लाजिरवाण्या गोष्टी आल्या नव्हत्या आणि अगदी धास्तावलं आहे म्हणे. तर अशा परिस्थितीमध्ये अशा पालकांनी काय करावं? वाढवलं, BComपर्यंत शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतरही पुन्हा मनस्ताप द्यायचा त्यांना. अशी निर्ढावलेली आणि मुजोर झालेली मुलं काही अशी असतात जी पालकांना नकोसं करतात नंतरही. त्यात आणखीन पुन्हा प्रेम प्रकरण वगैरे. मग त्या मुलींना हवं तसं अपेक्षित बाहेरच्या पार्ट्या करणं, छान छौकी पैसे पुरवणं, हॉटेलमध्ये नेणं, ह्या सगळ्या गोष्टीला पैसा. आणि जेन्युअनली जे कन्सिस्टंटली म्हणतात ना, कष्ट करून जे काय धंद्यावर मिळवायला पाहिजे हे आपल्या लोकांना नाही तेवढं कन्सिस्टंटली हे करतायत. झाले 36 लाख लोकांचे बुडवलेत आणि ते दारावर येत आहेत, फोन करून हैराण करतात, शिव्यागाळ करतात, आम्हाला पैसे आमचे टाका. काय करायचं सुचत नाही दादा, काय मार्ग असेल तर सांगा. म्हटलं बघा, आपण मध्यमवर्गीय, आपण कंपन्यांमध्ये कामं करणारे, आला पैसा की 10 तारखेपर्यंत आपला सगळा नील होतो. पण तुम्ही काहीतरी तज्ज्ञ जाणकार तुमचे हितचिंतक आहेत त्यांच्याशी बसा, मार्ग काढा. हे कशामुळे पैसे एवढे गेले, कोणाकोणाचे गेलेले आहेत प्रॅक्टिकली ह्या मुलाने. बरं तो आणखीन काय म्हणतो, अजून हे काढून द्या आणि मला आणखीन एक गाडी घेऊन द्या. त्या 2 गाड्या ज्या घेतल्या होत्या ना, त्या 2 गाड्या पण विकल्या. त्या पण गेल्याच्या शेअरच्या नादामध्ये. शेअर मार्केट
अरे जाणकार तज्ज्ञ आहेत, त्यांचा पण अंदाज कधी कधी चुकतो आणि ते लॉस होतात. तर हे आम्ही तुम्ही लोकांनी केलं म्हणा आपण असो. ह्या अशा पद्धतीने हे जर पालकांना ह्या म्हातारपणामध्ये पण जर हे कष्ट दुःख देणार असतील असली काय मुलं. आणि म्हणून ह्या मुलांपासनं वेळीच त्यांना ते धाकात घेणं, वेळीच त्यांना त्याच्या परिस्थितीची जाणीव आणि त्याची जबाबदारीची जाणीव देणं फार गरजेचं आहे. अक्षरशः रडकुंडीला आले होते. म्हणे माझ्या बायकोला कुठे काम असेल तर दादा सांगा, तुमच्या बहिणीच्या त्या मनुभाई ज्वेलर्समध्ये काही काम असेल तर बघा. पण आता वय आहे 45, तेवढं तिथे 10 तास उभे राहू शकत नाहीत. पुन्हा ह्या म्हणे हे दुसऱ्या कुठे पोळी भाजीचं काम वगैरे शेजारी या बिल्डिंगमध्ये विचारतात ते नाही, ते कधी केलेलं नाही ना. म्हणजे असं पण आपलं हे असतो ॲटिट्यूड. आता घर विकायची वेळ आलेली आहे. आता कुठे ते काय देणेकरी एकदम जास्त घरात येऊन शिवीगाळ आणि ओरडाओरड करत होते. त्यासाठी मग त्या मुलाचे मामा आणि माझे मामा म्हणे त्यांच्याकडे अनुक्रमे 3-4 लाख घेतले आणि कसे इमर्जन्सी होती त्यांचे दिलेत, पण बाकीच्यांचे देणं आहे. असा मुलगा त्याला पुन्हा तो म्हणतोय की त्यातून 2 गाड्या गेल्याच, आता अजून एक गाडी घेऊन द्या, मला सेकंड हँड घेऊन द्या, मी ते हळूहळू फेडेन. काय गॅरंटी पुन्हा ते पैसे मिळाल्यावर तो पुन्हा शेअर मार्केटमध्ये, कारण काही म्हणतात ना चट लागलेली असेल, ललचावलेला असतो. आज नाही तो कल काहीतरी आणखीन हंडा वेळ मिळेल आणि घबाड होईल आणि मी पैसे कमवेन. एक खोटा आशावाद आणि खोटा हे आहे ना, कष्टाशिवाय नाही होत काही कुठे, सिंपल कुठेच नाही. झिजावं लागतं अक्षरशः. प्रत्येक क्षेत्रामध्ये मग सचिन तेंडुलकर असोत, बाकी क्षेत्रामधले असोत, अपार कष्ट घेतल्याशिवाय नाही ती श्रीमंती आणि ती प्रॉपर्टी मिळत. असो, तात्पर्य काय की अशा ह्या सगळ्या मुलांच्या वर्तनावर बारकाईने पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की यायला हा पुन्हा त्या मुलांबद्दल वेडवाकडंच बोलतो, काही चांगलं नाही कायला दिसत. हो, चांगले पण आहेत, समोर आपल्या असतात, त्याला आणखीन काही हे नसतं. ते यथावकाश आपल्याला सांगण्यात येईल, बोलेन. ह्या गोष्टी कधी कळणार? ह्या गोष्टी आपल्या अवतीभोवती आपली मुलं कुठेतरी ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने, आता बर्थडेचं पार्टी फॅड चाललेले असतात, आणखीन काय 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर त्याच्यामध्ये वाहत जाण्याचा धोका असतो. ज्या मुली विशेष करून बाहेर जातात, नाही खपून घ्यायला पाहिजे पालकांनी. एक टाईम टेबल 10-10:30च्या आतमध्ये यायला पाहिजे घरात. रात्री अपरात्रीपर्यंत खाऊ वाटलं का नको तेवढे घातक आणि जीव घेणे प्रकार होऊन सुद्धा आपण जागे होत नाही, आपल्या मुलांना आपण आवरू शकत नाही, हे शोकांतिक आहे. मग एवढा तरी अधिकार पालकांना असावा आणि त्यासाठी पालकांनी अगोदरपासूनच लहानपणापासून त्यांच्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी साधा सोपा, आपल्याने नाही होत ना आध्यात्मिक संस्कार वर्गामध्ये आपण यांना रुजू केलं तर काम खूप सोपं होतं. तर अशी वेळ इतर कोणाच्या मुलांच्या बाबतीमध्ये पालकांवर येऊ नये अक्षरशः हातात झालेत. म्हणजे आता आम्हाला राहतं घर पण हे बिल्डिंगमधलं आहे, 1 BHK, तर विकावं लागेल त्या लोकांचं देणं हे करायसाठी. काय करणार? तो गाडी घेऊन दिली आणि तो पुन्हा त्याचे पैसे उडवायला लागला किंवा ते पैसे नाही कमवू शकला तर काय करणार? म्हटलं बघा, मामा त्याचे आहेत ना, तुम्हाला नाही बोलता येत, तुम्ही त्या मामांना त्यांच्या बोलवा, तुमच्या मामांना बोलवा, बसवा, रीतसर ॲग्रीमेंट वगैरे बनवून घ्या की एक जबाबदारी तुझी, फेडायची तुझी, आणि व्यक्तिशः तू जबाबदार असेल, कोणाचं काय करशील ते हे लिहून घ्या. एकदा चुकतो, छोटी चूक होते, मोठी चूक होते, त्यातनं माणूस धडा घेतो किंवा त्यातून आणखीन सावध होतो. पण हे मोठे प्रकरणं करून पालकांना तोंडघशी पाडून पालकांना जीवाचं जगणं नकोसं करणं हे कितपत मुलांनाही होतं. फार मोठं. आणि अशी मुलं पालकांना पण जुमानत नाहीत. तुम्हाला काय कळतंय, मी बघून घेईन ना, मी बिझनेस सेटअप करतो ना, मी माझं, असं नाही. हे कुठेतरी घसरत आहेत, कुठेतरी चुकीच्या लोकांच्या संगतीत लावून याचा गैरफायदा घेऊन पालकांच्या चांगुलपणाचा हे वाट लावतात आणि पालकांना होत्याचं नव्हतं होऊन जातं. नामुष्कीने आणि त्या घुसमटीने त्यांचा जीव अटॅकने जाऊ शकतो. इतके धोके जन्म घातलेल्या मुलांमधनं कडनं यावेत. कुठेतरी आपण अधिक